गजानन भूतगणाधि सेवितं कपिगजमुपदचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं हरे जय राम Oh,
तुझी संगती झाल्या मोठे नित्य झाल्या मोठी नित्य झाल्या मोठी
गांडूळ ठेवलाय मागचा नाही
तुझे संगते झाले आमोचे निचिंते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरे ताकाचे सरोवर इथे नवनीताचे पुर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता मी न जाऊ जवळता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोळी पांडुरंगा महायोग पिटे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुमुद्रे समागत तिष्ठन्तमानन्द कदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरिदे श्री गुरु चरण सरोज रजनी समन मुकर सुधारे वरण रघुबर विमल संतोषदायक परिचारे पूजे नदन जान के सुमीरो पवन कुमार बर बुद्धि विद्या दे हो मोया रहो करी विकार चलो आओ जी पवन कुमार अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालू सगळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
ते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याचे अर्थ पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे विठाला तुझे संगती झाल्या मुचे निचिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन विषयी करता घेतलेला अभंग कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे माणसाधू घेऊन निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील निवडलेला अभंग विठ्ठल निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचो असा आहे. कोणाचे कारण झाले निर्वाण देवाचे कारण देव जाणे 59 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या 59 वर्षाची काल्याची सेवा आपल्या संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्यासारख्या पामराकडे आली माझं भाग्य समजतो. या ठिकाणी उत्कृष्ट असे सावशेती साठी ढोलता ठाळ्याला दादा शिरवण्याची सिस्टीम उत्कृष्ट आनंद वाटला महाराज. त्या ठिकाणी गायनाचार्य आमचे परमश्री आदरणीय भगवान महाराज मोरे ते पलीकडे आनंद महाराज आहेत, रवी महाराज मोरे आहेत आमचे आपल्या मार्गदर्शक हरिभक्त परायण आणि आपल्या तालुक्यातच वैभव म्हणजे पुनर्वशी तिकडे कोकणात गेले तिकडे आपण आणण्याचा प्रयत्न करतोय बघू असं कसं काय होतंय. आमचे राजेंद्र महाराज राजे महाराज बरं का या ठिकाणी आमचे दिघे महाराज असतील सर्व प्रेमाचे आपले ग्रामस्थ मंडळ आमचे प्रेमाचे असतील सर्व प्रेमाचे विनेकरे असतील तिकडे आमचे आयुष महाराज आमचे गंगा महाराज पाहते या आपल्या सर्व लेखी बरं का मुली त्याच्यासाठी महाराज आणि काय त्यांचा हाताचा गोडवा सांगावा. एक भोर तालुक्याचं जिल्ह्याचं वैभव आहे बरं का अगदी लय आनंद वाटतो. त्याचा असा अर्थ म्हणून या जावे तुमच्या पोटाला यावे. आमच्या अंकित महाराजांसाठी दोघा टाळ्या इकडं रायगड भूषणांचं सागर महाराज काय महाराज महाराज होते आनंद वाटतो कारण आपला विषय तो असल्यामुळे त्याच्यात फार रस आहे. आमचे शिवादादा असतील आपल्या तालुक्याचा वैभव प्रवचनकार आमचे पार्वती बाबा आमचे विवाह या ठिकाणी सर्व उपस्थित मंडळी सर्व आमचे परमश्री आदरणीय आमचे किसन महाराज सरपंच राजू असतील सर्व प्रेमाची मंडळी बरं का या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ माता माऊल्या आपल्या सर्वांचं दर्शन घेतो आणि आता सेवेला सुरुवात करतो. तुझे संगती झाल्या मोठी निचिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवान परमात्म्याचा आणि गोपाळाचा समाज या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय वर्णन करतायत. भगवान परमात्मा एकटा आहे तर गोपाळ अनेक आहेत. अनेक आणि एका झोपून त्याला वाद म्हणावं संवाद म्हणावं. अनेकामध्ये ज्या वेळेला होतो त्यावेळेला संवाद होतो एक दोघांमध्ये होतो त्यावेळेला संवाद होतो बरं का. वाद विसंवाद अनुवाद हे शास्त्रातले प्रमाण आहेत महाराज. तुझी हे संगती झाली मोठी निश्चिंती तुम्हाला म्हणता देवा आमची निश्चिंती झाली का कारण आम्ही अनेक जन्म घेतले पण अनेक जन्मामध्ये आम्हाला दुःख प्राप्त भोगावं लागलं परंतु आता ह्या द्वापार युगामध्ये तुझी संगती झाली त्यामुळे आमची आता निश्चिंती झाली. तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. अनेक जन्म घेतले देवा परंतु आम्हाला जे काय आध्यात्मिक जे भोग होते ते काय आम्हाला भोग प्राप्त झाले नाहीत पण तुझ्या संगतीला लागल्यामुळं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. अनेक प्रकारचे भोग सुखाचे सोळे भगवान परमात्म्याच्या सानिध्यात गोपाळांना प्राप्त झाले. गोपाळ म्हणतात देवा
आमच्या घरी ताकाचे सरोवर त्या सरोवर आहेत, परंतु तुझ्या संगतीला लागलो आणि त्यामुळं आम्हाला काय झालं, नवनीताचे पुर इथे नवनीताचे पुर. आणि हे ज्यावेळेला आम्हाला मिळालं त्यावेळेला गोपाळ म्हणतात, देवा तू आता जरी आम्हाला इथून दौडून जरी लावलंस ना तरी आता आम्ही माघारी जाऊ शकत नाही. विठ्ठला थोडक्यात अभंगाचा या ठिकाणी भावाचा आहे. आज काल्याचा प्रसंग महाराज 11:15 वाजले. कीर्तन सोडायचा टाइम आणि आपला चालू व्हायचा टाइम 12:30 12:30 पर्यंत जास्त होतो. भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा कळवतो प्रकरणातील 4 चरणाचा. आपण इथे का आलात विचारलं आपल्या तर महाराज आज काल आहे म्हणून आलोय आम्ही. काला हा भूमंडळामध्ये मृत्यूलोकामध्ये स्थापित होतो आणि तो काला प्रासन करण्यासाठी बर का मनुष्याला सुद्धा त्याचं प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. काला हा कधी कोणाला मिळत नाही बरं का. काला ज्यांना मिळतो ते भगवान परमात्म्याच्या संगतीत आहे त्यांना मिळतो. तुझी संगती ते भगवान परमात्म्याच्या संगतीला आले, ह्या हरिपाठामध्ये आले, कीर्तनामध्ये आले, वारकऱ्यांची संगती झाली त्यांनाच काला मिळेल. भगवान परमात्म्याची संगती गोपाळांना प्राप्त झाली. भगवान परमात्मा गोपाळांना एकत्र करून बोलवत असताना गोपाळ सांगतात, देवा तुझी संगती प्राप्त होण्यासाठी आम्हाला अनेक जन्म घ्यावा लागले पण तुझी संगती आम्हाला काय प्राप्त झाली नाही. पण आता द्वापार युगामध्ये आम्हाला तुझी संगती प्राप्त झाली. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर अनेक जन्म घेतले देवा, पण द्वापार युगासारखं सुख आमच्या जन्मामध्ये आम्हाला कधी उपभोगायला मिळालं नाही. ते सुख आज आम्हाला तुझ्या संगतीमध्ये प्राप्त झालं बरं का. म्हणून संगती फार महत्वाची आहे. कन्हैयाची आणि गोपाळाची संगती झाली म्हणून गोपाळांना आनंद प्राप्त झाला. आपल्या जीवनामध्ये आम्हाला संगती प्राप्त व्हावी पण अशी संगती जीवाने करावी. जीवाने जीवाची संगती कधी करू नये. ऐकाली बरं का. जीवाने जीवाची संगती कधी करू नये कारण जीव हा बद्ध आहे आणि बद्ध जीव दुसऱ्या जीवाला सोडू शकत नाही. एखादा माणूस बांधलाय त्याला समजा खांबाला आणि त्याला दुसऱ्या माणसाला सोडायचा आहे कारण स्वतःच बांधलेला असल्यामुळे ते दुसऱ्याला सोडू शकत नाही. तसं जीव हा बद्ध आहे आणि बद्ध जीव दुसऱ्या जीवाला सोडू शकत नाही. म्हणून जीवाने जीवाची संगती करायची, जीवाने दैवताची संगती करायची नाही. कारण ते दैवत तुमच्या आमच्याकडून काहीतरी मागतात ते तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही. शेंदरे हे दरे दैवते कोण पूजिती भूते घेते आपल्या पोटाचे रडते मागते शेती अवदान. तुकोबाराय म्हणतात ती कशी आहे दैवत, ती आपल्याकडून काहीतरी मागून घेतात. मग त्यांना जर आपण त्यांच्याकडे काय मागायचं म्हटलं ते आपल्याला काही देऊ शकत नाही. मग त्यांची संगती करू नका. मग दुष्ट दुराचारी अनाचार्याची तर कधीच करू नका. देखनाच्या संगी हिराजो भंगला तो संग नाडला साधू जैसा. ओढाळाच्या संगे सात्विक नासरी क्षणैक नाडली समागमे. महाराज एखादी जर उढाळ स्त्री असेल जर सात्विक स्त्रीच्या संगतीला लागले तर तिचा अनाचार भ्रष्ट होतो. म्हणून तिची संगती त्याची करू नका. म्हणजे दुराचार्याची संगती महाराज. आणि 4थ्या चरणामध्ये भगवान परमात्मा सांगतात हे गोपाळांना तुम्हाला जर संगती करायची असेल ना तर माझी करा. म्हणून देवाची संगती करा. जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी बी जन्म मरण. या लागे शरणागता शरण बीते को गते भरता प्रभु साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम मे जपवयम. त्या भगवान परमात्म्याला आनंद भावाने शरण जावं कारण त्याची संगती ही आपली निश्चिती होणार आहे. विठ्ठला बघा देव आणि गोपाळामध्ये संवाद चालू आहे, वाद चालू आहे. देवा तू आम्हाला फसवलंय बरं का. कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हाचे कागणे वांगो
जागले अमासिका दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी जागली देवा तू मात्र स्वतःला स्वागत सच्चिदानंद शुद्ध सत्व गुणाने विनले रे कानोबा तुझी घोंगडी जागली तू मात्र स्वतःला चांगली घोंगडी घेतलीस आणि आम्हाला नवा ठाई पाठवून गेली ती द्वामाचे दिधली रे हे शरीर तुम्ही आम्हाला दिलं महाराज हे नव ठिकाणी फाटले आपल्यावर आणि स्वतःला मात्र तू चांगली घेतलं तुझं कसे शुद्ध सत्व गुणाने विनली रे आणि आमची काम आवेत्या नाही का नरक मुताने भरली रे ही अशी तू आम्हाला दिलीस किती कपटी आहेस तू गोपाळ देवाला म्हणतो कपटी आहेस परंतु काय करायचं तुझी संगती प्राप्त झाली ना आता बरं का आणि म्हणून एक गोपाळ देवावर संवाद करतात वाद करतात कानोबा तुझी घोंगडी चांगली हा वाद आहे म्हणून वाद भक्ताने देवाबरोबर करावा बरोबर का आणि संवाद हा संवाद जो होतो महाराज बरं का वादाच्या नंतर संवाद होतो हा पती पत्नीमध्ये होतो तो संवाद गुरु शिष्यामध्ये होतो तो संवाद आणि देव भक्तामध्ये होतो तो संवाद बरं का आणि संवाद करत असताना बरं का त्यावेळेला भगवान परमात्मा गोपाळांना एकत्र करण्याचं मानस राखतात आणि त्यावेळेला गोपाळ एकत्र येत असतात आणि भगवान परमात्म्याची संगती प्राप्त झाल्याच्या नंतर ते गोपाळ इतका आनंद वाटतो महाराज तुझी संगती झाली आमची निश्चिंती झाली आता आम्हाला कुठल्या प्रकारचं दुःख नाही भय नाही कारण आता तुझी संगती प्राप्त झाली त्यामुळे आता आम्हाला कुठला टेन्शन नाही कारण अनेक जन्म घेतले त्यावेळेला आम्हाला दुःख होतं गर्भवास होता अनेक आम्ही दुःख भोगलं अनेक योनीतून जाऊन आलो तेव्हा अनेक दुःख भोगलं परंतु आता तुका म्हणे आता काय तुझी संगती आम्हाला प्राप्त झाली ना आता मी मात्र तुला सोडू शकत नाही देवा म्हणून जीवाने जीवाची संगती करणं का जीव हा मुळात बद्ध आहे आणि बद्ध जीव दुसऱ्या जीवाला सोडू शकत नाही अनेक प्रकारचं तुम्ही जर आपण कोचिंग बरं का एखाद्याला कर्जातून सोडवेल बरं का पोलिसांनी पकडून येतो सोडवेल पण काळाच्या हातून सोडू शकत नाही त्यांना देवा सोडून का काळाच्या हातून जीव जीवाला कारण जीव मुळातच कसा आहे हा मरकाय आणि मृत्यू लोकांना आला त्यामुळे तो कुणाला सोडू शकत नाही दैवत निश्चित सोडू शकत नाही बरं का ध्यानात ठेवा देव वेगळा आणि दैवत वेगळे ध्यानात ठेवा हे कीर्तन भगवान परमात्म्याचं देवाचं चालू आहे दैवत वेगळी जी आमच्याकडून काहीतरी अपेक्षा करून मागून घेतात ती दैवत आहे ध्यानात ठेवा म्हणजे आमच्याकडून मागून घेतात ती आम्हाला काय देऊ शकतात का समजा एखादी भिकारी आपण गेलो किंवा बदाला मला काहीतरी द्या तो म्हणतो मुळात मीच भिकारी आहे तर तुला मी काय देऊ शकतो तुला पाहिजे तर चल माझ्या बरोबर दोघे कमवू आपण म्हणजे ज्याच्याकडे आहो त्याच्याकडे देण्याची पात्रता असावी उत्पन्न करण्याची शक्ती असावी त्याच्याकडे काहीतरी मागावं आणि म्हणून बघा ज्या वेळेला राजा जन्मेजयाने सर्प सत्र नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये अनेक सर्प येऊन पडले राजा परीक्षितीला दंश झाला आता राजा परीक्षिती 6 दिवसामध्ये मृत्यू पावला आणि जन्मजय राजा म्हणतो माझ्या वडिलांचा काही गुन्हा नसताना हा तक्षक येऊन त्याला चावलाय ना मी त्याचं अख्खं कुळ संपून टाकणार आणि जन्मजय राजाने सर्प सत्र नावाचा यज्ञ केला त्या यज्ञामध्ये अनेक सर्प ज्या काही जाती होत्या अनेक सर्पांच्या बरं का आता फक्त मोजक्या जाती राहिलेत नाही तर आपण या भूतलावर वावरलो नसतो एवढे सर्पाच्या जाती होते महाराज त्यांना पाताळात घातले बरं का आणि ज्या वेळेला ते सर्प तक्षक नावासाठी यज्ञ केला राजा जन्मजयाने पण तो सर्प येत नाही आणि म्हणून पाहिला अंतर्ज्ञानाने हा कुठे गेला अनेक सर्प येऊन पडले अनेक सर्पाच्या जाती यज्ञामध्ये आल्या नष्ट झाल्या पण जो तक्षक येत नाही मग पाहिलं जन्मजय राजाने अंतर्ज्ञानाने पाहिला अरे हा तर म्हणले इंद्राला शरण गेलाय स्वर्गामध्ये गेला म्हणले इंद्राला शरण गेला मग जन्मजय राजाने इंद्राय तक्षाय स्वाहा अशी आहुती द्यायला ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला इंद्राचा आसन डगमगायला लागला त्याने सावधान झाला अरे आपण जर याचं रक्षण केलं तर निश्चित आपला अधोगती जाणार आहे आपला मृत्यू होणार आहे इंद्राने काय केलं त्याला ढकलून दिलं म्हणजे तू आता येऊ नकोस म्हणजे त्या जीवाने देवाची दैवताची संगती केली पण त्याचं रक्षण करू शकला नाही ढकलून दिलं म्हणून जीवाने त्या देवताची संगत करायची कारण ब्रह्मदेव जरी असला तरी त्याला हे मृत्यू ध्यानात ठेवा बरं
कोण? ब्रह्मदेव जरी असला तरी त्यालाही मृत्यू आहे. आणि म्हणून हे मरके देवाच्या संगतीला आपण इंद्र चंद्र महेंद्र यांची संगती करू नका महाराज म्हणतात. तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. तू कुमार आहे म्हणतात आमची निश्चिंती झाली. कशी? कारण भगवान परमात्म्याची संगती प्राप्त झाल्यानंतर जीवाला बरं का लगेच संगती प्राप्त होत नाही. संगती प्राप्त होण्यासाठी अनेक जन्म घ्यावा लागतात आणि अनेक जन्माच्या पुण्याने मग देवाची संगती प्राप्ती होते. बरं का एखादा जर महाराज जर भेटायचं म्हणलं तर ते सहसा भेटत नाही, नाही का? भगवान परमात्म्याची संगती पाहिजे. त्याला काहीतरी जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय म्हणतात जन्मोजन्मी अनेक जन्म आम्ही पुण्य केलं, संपादन केलं आणि त्या पुण्याचा संचय झाल्याच्या नंतर आणि मग आम्हाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. आपल्याला एका जन्मात होईल का? आता 59 वर्ष झाली सत्याला. पुन्हा कोणाला देव भेटला, पुन्हा कोणाच्या स्वप्नात आलाय, अजून नाही आला आणि येणार पण नाही. येणार आहे शिवाला नाही येणार. काय येणार नाही? कारण आमचं प्रेम हे जीवावर आहे, देवावर नाही. ज्यावेळेला आम्ही समर्पित होऊ त्याला त्या दिवशी देव बर का भक्ता राखी पाया पाशी तुझे असे संवाद. आणि मग तो काय करतो? आपल्या भक्ताचं रक्षण करतो. समर्पित झाल्याशिवाय नाही महाराज. म्हणून समर्पण भाव देवाकडे ठेवला ना, समर्पण भाव ठेवल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा. आणि म्हणून संगती अभंगाच्या पहिल्या चरण सांगतो तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये गोपाळ देवाला म्हणतात देवा तुझ्या संकटीमध्ये आता निश्चिंतीने पावलो विसावा.
कुंडलिया धावा तृष्णेची या आता निश्चित झालो. कारण आता काळाच्या हातून तावडीतून आम्ही सुटलं ईश्वर स्वरूप झालो. आता तुला प्राप्त झालो. त्यामुळे आता आम्ही कसं झालोय निश्चित झालो. आम्हाला कुठल्या प्रकारचं द्वैत राहिलं नाही आता आमच्यामध्ये. आम्ही आता कसं फ्रेश झालो. कारण मोठ्याची संगती महाराज प्राप्त झाले होते तरी त्याला काय दुःख एकच येत आपण बस याच्यासाठी केला होता ह्याचा असं नाही का. आता आम्हाला तुमची संगती प्राप्त झाली. आता काय मला द्यायचं नाही का. एखादा मोठ्या माणूस एखाद्या लहान माणसाला जर भेटतात मस्त मैत्री झाली तर त्याला किती आनंद वाटतो नाही का. तसंच गोपाळ हे भगवान परमात्म्याला प्राप्त झाल्याच्या नंतर गोपाळाला जेवढा आनंद झाला जीवनामध्ये महाराज गोपाळ म्हणतात जेव्हा अनेक जन्म घेतले पण अनेक जन्मामध्ये आम्हाला सुखासकाट मिळालं नाही पण ते सुख आज तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला प्राप्त झालं. आणि म्हणून संगतीला महत्व भाग उद्यानं ठेवा. म्हणजे आपण संगती कोणाने जीवाने करायची बघा. हिरा आहे हिरा हिऱ्याने संगत ढेकणाची केली. हिरा असा शास्त्रकार सांगतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंग नाड्याला साधू जैसा. पण साधू जरी असला पण कुसंगतीला लागला तर ते तू काय होतो आचार प्रश्न होतो. महाराज म्हणतात मग एवढा मोठा किमतीचा हिरा आहे आणि तो हिरा बरं का ऐरणीवर जर ठेवला बरं घणाने जरी मारला तरी हिरा फुटत नाही. तो ऐरणीमध्ये घुसतो पण हिरा फुटत नाही. पण त्या जर हिऱ्याला ढेकणाचं रक्त लागलं ना ढेकण तर त्या हिऱ्याचं पाणी करतं. काय पाहून असं विचार करा. म्हणजे काही काही हिऱ्यासारखी माणसं वाईट माणसाच्या जरी संगतीला लागले ना महाराज बरोबर का. बघा आता एक माणूस होता वारकरी आहे. हातामध्ये दुधाचा ग्लास आहे. सकाळी सकाळी उठलाय आणि आपला मस्तपैकी दूध पितोय. ते झाड होतं त्या झाडाखाली होतं. ते झाड होतं माळीचं किंवा ताडाचं समजा किंवा शिंदाळीचं म्हणा नाही का. त्याच्यापासून ताडी उत्पन्न होती. त्या झाडाखाली बसलाय सकाळी सकाळी वारकरी गळ्यात माळ आहे दूध पितोय. काही लोक आले म्हणजे बघा हो अहो उजाडलं नाही तर माणूस ताडी पितोय. आता काय पेत होता दूध पेत होता पण बसला कुठं त्या झाडाखाली बसला तर लोकांनी संशय खाला. म्हणून संशया उनी थोर अनेक पापी नाही घोर विनाशा शिवा घोर प्राणियासे. महाराज म्हणून संशय हा नसावा बरं का. संगती महत्वाची आहे ध्यानात ठेवा. आणि मग हिऱ्याच्या सारख्या माणसाने जर वाईट माणसाची संगती केली ओढाळाच्या संगे सात्विक नसली. एखादी ओढाळ बाई बरं का आणि सात्विक बाई ओढाळ्याच्या जर संगतीला लागली तर आचार प्रश्न होतो. बघा आता आपल्याकडं आता मोगलं नाही आता आपल्याकडे काय बागायत नाही काय नाही. मग जनावर जाळीला लावायला मोकळं येत. आणि मग काय करतो आपण काही काही ओढाळ जनावर असतात बरं का. आजकाल ओढाळच आपली म्हणजे तरी चालते. मग एखादी ओढाळ गाय बरं का चांगल्या गायीला जर मिळाली तर तिची अवस्था काय होती. महाराज म्हणतात एका ब्राह्मण काकाचं लग्न झालं आणि लग्नामध्ये त्याला गाय आंधन दिली आणि गाय दिल्याच्या नंतर ती गाय गावामध्ये आणली. आता मालकच गरीब या सप्त्यावर त्या सप्त्यावर जा इकडे जा तिकडे जा त्याचं काही लक्ष नाही घरी. आणि त्यामुळे ते आपली गाय सोळाची कुठं तरी उकरडा खा कुठं काय कागद खा पातोळा खा काय भेटत ते गावात खा म्हणून आपली बरी होती. तेवढ्यात दुसरी गाय होती ओढाळ गाय. त्या गायला भेटली म्हणजे का ग बाई तू कुठली म्हणजे मी निबंधची बर म्हणजे का माझी तू म्हणजे काय नाही माझा मालक म्हणले गेले भाई ते काय या सप्त्यावर जातो त्या सप्त्यावर जातो कधी सगळीकडे फिरत असतो म्हणजे माझ्याकडे काय लक्ष नाही. म्हणजे एक काम कर तू माझ्या बरोबर चल म्हणजे मी कशी बघ दष्टपुष्ट आहे म्हणजे तुझा मालक श्रीमंत असेल नाही म्हणजे माझा मालक श्रीमंत आहे पण म्हणजे हलकट आहे तू काय खायला देत नाही म्हणून मला तुला करावं. आणि मग ती गाय काय करते त्या गायला नेते समजावते चल. मग ती गाय गावात गाय होते काकाचे नको बाई माझी गरीब भावाला काय असू दे बरं चालले आमचं काय टेन्शन नको उगाच दुसऱ्याचं पाऊल जाण्यापेक्षा माझं बरोबर आहे माझं चाललंय बरोबर. दुसऱ्याचं पाऊल मला काय करायचंय तुझे बरे नाही तुला काय करायचंय तुम्ही चालत तर निगडीवर मदत केली पाहिजे. तुम्हाला काय करायचं चला बरीच वेळेला पाहिजे झालं तिथे तुम्हाला बघता बरं त्या पर्वती बाबा कशी म्हणतात तुम्हाला काय करायचं मी हे ना अहो नाही घेत तुम्हाला काय करायचं चला आणि मग तू न गेल्याला तुझा बाबा महाराज जाते ना सगळे. तशी ती गायीने विचार केला आता एवढा आग्रह करते चला गेली तिच्यावर पण ही काय हुशार होती. ओढाळ गाय
उडाळाच्या संगे सात्विक नासरी. उडाळ सांगतो म्हणजे संगती सांगते. आणि ज्या वेळेला ती गाय त्या गाय बरोबर गेली, आता काकाची गाय गेली, तिला काय माहिती नव्हतं पुढचा प्रकार काय. आता ही गाय होती चोरटी, ही काय करायची, रानात जायची, जे काय शेतकऱ्याचं शेरक होतं शेत, पटापटा हिरवगार खायची, मालकाचा आवाज आला की टोनकी उडी मारून पळून जायची खूप लावणी. आता काकाची गाय पहिली वेळ गेली आणि तिला तो कधी न दिसलेला चारा आणि मग ती बसली एका जागेवर चरत चरत. तेवढ्यात मालक आला म्हणला, अरे बापरे, ही तर काकाची गाय, रोज मी 8 दिवस झालं बघतोय, आपलं शेत कोण खातंय, ही काकाची गाय. धरणी आवेला महाराज आणि काही होता बांबू हातामध्ये, चांगले फटके मारले तिला, गावात आणली. गावात काकाने बरीचशी मारली, काकाची त्याची भांडण झाली दोघांची. आणि मग काय केलं, लोढणं आला गळ्यात तिच्या. काय घातला, कशामुळं लोढणं आला. चांगली होती ती, गरीब होती, आपली बरोबर होतं, तिचं चाललं होतं, पण ओढाळाच्या संगती लागल्यामुळे काहीचा लोढणा गळ्यात आला. तर ही संगतीचा परिणाम आहे. म्हणून तुझी संगती देवा, तुझी आम्हाला संगती प्राप्त झाली, आम्ही मागील जन्मात सर्व दुःख विसरलो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाही शिदोरी बांधून देतात माणसं गेल्यावर म्हणजे खाली ती शिदोरी आपली ती पण हातात काढून घेतात. मला एक दिवस प्रवासाला जायची, माझी शिदोरी माझ्या संगती पाहिजे. मग काय शिदोरी घ्यायची, कारण मला कोणतरी विचारणार आहे, कुठून आला, तू काय घेऊन आलास, मी मृत लोकांना तुम्हाला पाठवलं, काय घेऊन आलाय त्याला, काय उत्तर देता होशील तू, अनेक यातना यम करविलं, कोण सोडविलं तेथे तुझला भारत म्हणतात, कोण सोडवणार आहे. मग काय शिदोरी घ्यायची, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, आणि सोडविलं यमा पासून यम. हरिभक्ती करा, भजन करा आणि भगवान परमात्म्याला अभ्यास करा. भगवान परमात्म्याने गोपाळाला सांगितलं, हे गोपाळाला तुमची जी शिदोरी येते माझ्या शिदोरीमध्ये त्या गोपाळाची माझी कशी आहे, मग सांगितलं, नवा ठाई फाटून गेले तित्वा मासे दिदले रे, कानोबा तुझी घोरकडी जागते, स्वागत सच्चिदानंद शुद्ध सत्व गुणाने विनली रे, कानोबा तुझी घोरकडी जागते. तेव्हा तुझे चांगले आहे रे, पण तू आम्हाला अशी नवा ठाई फाटून गेली माझी शिदोरी. मग त्यावेळेला भगवान परमात्मा दे गोपाळ तुमची शिदोरी चालतात, तू गोपाळ होते नामदेव महाराज, हे तुला घरी जायला सांगतो तेव्हा उन्हाळ्यात सांगतो घरी जाऊ घेऊन या. अरे आम्ही जर तुझा प्रचार केला नसता तर तू निवडून आलत नसतास, तू देव म्हणून आलत नसतात म्हणजे त्याला आमुच्या भावे तुझं देव पण ते का आम्ही सर्वने राहिला असे. अरे आमच्यामुळे तुला डिमांड आहे, तुला कोण विचारतो,
आणि मग मात्र तुकोबाला म्हणतात तुका म्हणे हरे माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे देवा तुझ्या जीवन आमचं कोण नाही. आणि मग भगवान परमात्म्याने आपली शिदोरी गोपाळाची शिदोरी एकत्र केली त्याचा काला बनवला आणि या घाटामध्ये समाविष्ट केला. तो काला भगवान परमात्मा गोपाळांना गोलकार बसवतात. खडकी सोडलेल्या बोटा आचा दही काला गोमटा भगवान परमात्मा गोलाकार बसलाय. गोपाळाला गोलाकार बसवलं. भगवान परमात्म्याने आपल्या डाव्या हातावर तो काला घेतलाय आणि हसत मुखाने गोपाळाच्या मुखामध्ये घालतात. ज्ञानेश्वर अवकाश झाल्याशिवाय भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या युगामध्ये काय वाणीतून अपशब्द आला असेल माझ्या वाणीचा दोष जे चांगलं होतं ते श्री गुरु वैकुंठवासी सनद बाबांच्या मुखातून जे काय श्रवण केलं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जय विठ्ठल जय तुम्हें
हा